lagna.com कस्टमर मोबाईल ॲपमध्ये आपले स्वागत आहे. सुरुवातीला सभासद नोंदणीला क्लिक केल्यानंतर कस्टमर स्वतःचं प्रोफाईल रजिस्टर करून घेऊ शकतात. त्याच्यानंतर लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करू शकतात. लॉग इन केल्यानंतर कस्टमर्सला मेनूमध्ये मुख्य मेनू, माझे खाते, स्थळे शोधा बाय ID आणि नेम, निवडलेली स्थळे, प्रोफाईल व्ह्यूअर्स, एडिट प्रोफाईल, पॅकेजेस, सक्सेस स्टोरीज, इव्हेंट्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, चेंज पासवर्ड आणि लॉगआउट हे मेनूज दिसतील. आपण सुरुवात करूयात मुख्य मेनूपासून. मुख्य मेनूला क्लिक केल्यानंतर संस्थेच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स इथे स्लाइड होतील. त्याच्यानंतर प्रोफाईल, अपडेट प्रोफाईल, सर्च, इंटरेस्ट, सक्सेस स्टोरीज, इव्हेंट्स, सेटिंग्स, पॅकेजेस आणि व्ह्यूअर्स हा क्विक मेनूचा एक पॅनल इथे डिस्प्ले केलेला आहे. आता आपण जाऊया माझे खातेमध्ये. माझे खात्याला क्लिक केल्यानंतर कस्टमरला त्याची स्वतःची प्रोफाईल दिसेल. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन क्रमांक, पासवर्ड, प्रोफाईल पाहू शकता, पाहिलेले प्रोफाईल आणि अजून राहिलेले प्रोफाईल ह्या टाईपमध्ये त्याला त्याचा डॅशबोर्ड दिसेल. एडिट प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर तो त्याची स्वतःची प्रोफाईल एडिट करू शकतो. अपडेट क्लिक केल्यानंतर त्याच्या प्रोफाईलचे काही चेंजेस करायचे असतील तर तो काही चेंजेस करू शकतो आणि फोटोजला क्लिक केल्यानंतर तो मल्टिपल फोटोज अपलोड करू शकतो. पुन्हा मेनूमध्ये गेल्यानंतर स्थळे शोधाला क्लिक केल्यावर वैवाहिक स्थिती, जात, जन्मसालपर्यंत, जिल्हा, व्यवसाय, आंतरजातीय चालेल का, पुनर्विवाह चालेल का, या सगळ्याचा सर्च फिल्टर लावून शोधा बटनला क्लिक केल्यानंतर डेटाबेसमधून सर्च केलेली स्थळे डिस्प्ले होतील. सर्च बाय ID आणि नेम क्लिक केल्यानंतर ID नुसार स्थळे तो पाहू शकतो. नेमला क्लिक केल्यानंतर जसे की स पासून सुरू होणारे स्थळे त्याला जर पाहिजे असतील तर त्याने नाव टाईप करून सर्च केल्यानंतर त्याला डेटाबेसमधले टाईप केलेल्या नावाची स्थळे बघायला मिळतील. ऑटो सर्चला क्लिक केल्यानंतर त्याला त्याच्या कास्ट आणि त्याची जन्मसाल यानुसार स्थळे पाहायला मिळतील. ऑटो सर्च हा डेटाबेसमधून ऑटो ट्रिगर झालेला सर्च असेल, जो की त्या प्रोफाईलच्या लॉग इननुसार कंडिशन चेक करून त्याच्या वयाला अनुरूप असे स्थळे डिस्प्ले करेल. सगळ्यात शेवटी लोड मोअर बटन असेल. ह्या लोड मोअर किंवा पुढील स्थळे पाहायला क्लिक केल्यानंतर डेटाबेसमधून अजून स्थळे त्याला डिस्प्ले होतील. नंतर प्रोफाईल व्ह्यूअर्समध्ये त्याचे प्रोफाईल आत्तापर्यंत कुणी पाहिलं हे त्याला लिस्टमध्ये दिसेल. त्यात तो लाईक, डिसलाईक आणि होल्ड हे 3 ऑप्शननुसार ते प्रोफाईल सिलेक्ट करू शकतो. व्ह्यू प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर त्याला ते प्रोफाईल डिटेलमध्ये दिसेल. बायोडेटा आणि फोटोज या प्रकारे त्याला प्रोफाईल डिस्प्ले करण्यात येईल. मेनूला क्लिक केल्यानंतर तो स्वतःचे प्रोफाईल एडिट करू शकतो. परत मेनूला क्लिक केल्यानंतर तो संस्थेचे पॅकेजेस बघू शकतो. गेटला क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲप नोटिफिकेशनद्वारे सुपर ॲडमिनला त्या कस्टमरने एखाद्या पॅकेजमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे हे सुपर ॲडमिनला कळवण्यात येते. सक्सेस स्टोरीजला क्लिक केल्यानंतर सुपर ॲडमिन थ्रू ॲड केलेल्या सक्सेस स्टोरीज प्रोफाईलला इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. तो प्रत्येक प्रोफाईल सक्सेस स्टोरीचं नाव किंवा त्याची डेट आणि फोटोज इथं पाहू शकतो. इव्हेंट्सला क्लिक केल्यानंतर संस्थेचे इव्हेंट्स तो इथं पाहू शकतो. ॲडव्हर्टाइजमेंट्सला क्लिक केल्यानंतर संस्थेने टाकलेले ॲडव्हर्टाइजमेंट तो इथं पाहू शकतो. चेंज पासवर्डला क्लिक केल्यानंतर तो त्याचा करंट पासवर्ड टाकून न्यू पासवर्ड आणि कन्फर्म न्यू पासवर्ड करून नवीन पासवर्ड सेट करू शकतो. लॉगआउट बटनला क्लिक केल्यानंतर तो मोबाईल ॲपमधून लॉगआउट होऊ शकतो. धन्यवाद.